मग एक सासरवाशीण बाई आहे बिचारी, नदीवर धुणं धुवायला गेली. हातानं घरचं आणि तोंडानं गावचं धुणं धुत होती. आपलं धुणं धुत होती, हो धुणं धुत होती. आणि धुणं धुता 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 रडायला लागली. शेजारी दुसरी एक बसली होती, धुणं धुवायला गावातलीच होती. काय झालं ग म्हणे माया रडायला? काय सांगू म्हणली, काय सांगू म्हटली, काय काय कसं सांगू? ती म्हणली सांग तोंडानं. कशी सांगते आता? सांग बाई, एवढं रडायला काय झालं? काही नाही म्हटली, फार त्रास आहे म्हटलं. काय झालं? आई बापाने मोठं घर म्हणून लग्न करून दिलं. काही नाही म्हटली, मोठं घर पोकळ वासा पुढचं तुम्हाला माहित आहे महाराज, कशाला उगीच नको बाई, फारच त्रास आहे. काय झालं म्हणे? काय म्हणे? काय तो सासरा, काय ती सासू, काय ती नणंद, काय ती जाऊ, सगळ्यांनी त्रास दिला. सगळ्यांनी त्रास द्यायचा पांग फेडून घेतला. सगळं सहन केलं असतं, सगळं एका पायावर सहन केलं असतं. फक्त ही दलिंदर नीट पाहिजे होता. कुठला वाला कळतंय की तुम्हाला महाराज? कुठला वाला? बनसरावच्या माय मावल्या, जी साखरपुड्यापासून लग्नापर्यंत भलते फोन करायचा. जो त्या फोनवर म्हणायचा तुझं तोंड बघितल्याशिवाय दिवस जात नाही. आता तो म्हणतोय तुझं तोंड बघितलं की दिवस नीट जात नाही. हा असा पराकाष्ठेचा बदल ज्याने केला त्या येड्यामुळं फसला. लय स्वप्न दाखवली पण काही पूर्ण करायचा भरोसा नाही. सगळ्यात वाटोळ जास्त केलं ते माझ्या नवऱ्याने केलं, मालकाने. आणि हे मी नाही म्हणत, ज्ञानोबाराय म्हणतात, जरी सख्याचा जिव्हाळा बाय सासरवास आहे. बाईला जर सासरवास सहन करायचा असेल ना, बाई सगळं सहन करते, काही लागत नाही. सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदेनं हिंडवावं, अख्ख्या जगाने त्रास द्यावा, फक्त नवऱ्यानं म्हणावं सोबत आहे मी तुझ्या, विश्वास आहे माझा तुझ्यावर. बाई सगळे संकट एका पायावर सहन करते, नवरा फक्त साथ देणारा भेटला पाहिजे. तुम्ही वाजवा टाळ्या, वाजवा, तुम्ही वाजवा, तुमच्यासाठी गरजेचं आहे ते. तेव्हा तरी आमचं बी कौतुक खरं जाणणार आहे की नाही? खरं की नाही? जर तुम्ही मरू द्या, खरं आहे की नाही? माय मावल्या, खरं आहे की नाही ग? आयुष्यात कोण चांगला हवं म्हणजे संसार सुखाचा होतो. अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते, माझं पेटल्यावर येईल मला अक्कल, पेटूस तर सांगा, खरं की नाही? तुम्हाला एक्सपिरियन्स आहे का? माझा अनुभव आहे तुम्हाला. तुम्ही संसार करताय की ग? खरं सांगा, संसारात कोण शाणा लागतो? नवरा लागतो, मालक शाणा लागतो. परमार्थाचं तसंच आहे दादा. जसं संसारात मालक शाणा असला की बाई कुठल्या संकटाची भीती बाळगत नाही, तसा आम्हा वैष्णवाचा मालक शाणा असल्यामुळे आम्हाला कुठल्या सासरवासाचं काही वाटत नाही. कारण आमचा विठेवरचा मालक सगळी नाती एवढ्या सामर्थ्याने सांभाळतो की कितीही संकट पायाशी आली तरी आम्हाला माहित आहे त्या संकटावर पाय देऊन आम्ही सामर्थ्याने उभा राहू शकतो. एवढी ताकद आमच्या नामात. तुका म्हणे सोपे आहे सर्वा होणी. कसं काय सोपं झालं? शहाणा तो धनी घेतो येथे. माझा मालक फार शहाणा आहे. धनी म्हणजे मालक फार सामर्थ्यवंत आहे, त्याच्यामुळे मला काही सासरवास होत, पण आम्हाला जे संतांना होत नाहीये कारण ते त्रासाला त्रास समजतच नाहीये. एवढी ताकद आहे त्यांच्यात, त्यांना तोंड द्यायची. पण आपल्याला सासरवास फक्त बायकांना आहे काय? कलियुगात आपल्या सगळ्यांना आहे. आता हा जो सासरवास सांगितलाय तो सासरवास सगळ्यांसाठी आहे. रडतीये बाई, शेजारची बाई म्हणली बाई जाऊ दे मरू दे आता, नशीब नशिबाला कोण बदलतं का? लल्लाटी जे लिहिले न पुसे का काही केले, जे लिहिलंय ते बाई करावंच लागणार आहे. 5व्याच दिवशी 6वी माथ्यावर आयुष्य लिहिते, मृत्यू सुद्धा कितव्या दिवशी लिहिते? 5व्याच दिवशी. म्हणून जुन्या बायका 5व्या दिवशी दिवस रात्र दिवा चालू ठेवायच्या बाळंतीन बाईजवळ. त्याला 6वीची पूजा म्हणली जायचं. 6वीची राती जेवी ना विसंबी वाती तैसा ईश्वर निर्णय चित्ती वाहायचा. माऊलींचं वर्णन आहे, हे ठरलेलं आहे, तो भगवंताचा निर्णय आहे, ते व्हावंच लागणार आहे. 5व्याच दिवशी 6वी लिहिते, बरोबर आहे की नाही? म्हणून जुन्या बायका 5-6 दिवस तरी लेकराचं तोंड जगाला दाखवत नव्हत्या. येड्या नव्हत्या त्या, आमच्यासारखे लय शहाणी. आम्ही लेकरू जन्माला की 3ऱ्या सेकंदाला फेसबुकला पोस्ट टाकतो, बेबी इज कम, ओके, लाईक, सबस्क्राईब अँड शेअर. आम्हाला धीर दम असं काही नाहीच आहे महाराज. आणि कलियुग आहे ना आपल्या सहित सगळ्यांसहित, हे जग आहे ना प्रेझेंटेशनवर आहे, कल्पनेवर आहे. हे पुढे सांगेलच मी तुम्हाला, विषय येईलच. आपल्याकडे खरं खोटं असं काही नाहीये, ज्याची क्वांटिटी जास्त आहे ते खरं, क्वालिटी वगैरे अशी काही मान्यता देत नाही या विषयाकडे. मग काय
त्रास होतोय तिला. शेजारीने सांगते बाई एवढं मात्र खरं की जे लिहिलंय ते बदलता येत नाही, पण त्रास कमी करू शकतो. कसा करायचा? कशाला म्हटलं एवढे सगळे त्रास देतात, तुझं काय म्हणणं आहे? काही नाही म्हटलं, आता सहन होत नाही, लई केलं, आता नाही, आता बादली बी नदीत आणि मी बी नदीत, आता काय ताकद राहिली नाही घरी जायची. ती म्हणली असं नसतं, आत्महत्येसारखं महापातक दुसरं नाही असं मी कुठल्या तरी कीर्तनात ऐकलं. अशी ती बाई म्हणते सगळ्यात मोठं पाप कुठलं असेल तर कुठलं? आत्महत्या. सगळ्यात मोठं महापातक आत्महत्या. कशाला जीवाला घाबरायचं? नाही महाराज, जोपर्यंत जगाचा मालक पाठीवर आहे आपलं काही होणार नाही, आणि जरी काही झालं तरी त्याचा त्रास होण्याच्यासाठी नामचिंतन आहेच. नको, आत्महत्येसारखं महापातक नको. मग काय करायचं तू सांग ना. जिवंतपणी तर हे सहन होत नाही, मरायचं तू नको म्हणतेस, मग मी काय करू? अगं सासरवाशी नाही, आई बापाकडे जायची हिंमत नाही. अगं कसा बसा रुपये जमा करून ह्याच्या पदरात टाकलं. अगं इतकी वाईट अवस्था, आता बापाकडे जर अशी गेले तर बाप जिवंतपणी मरेल ग. अशा यातना आई बापाला देण्यापेक्षा आपणच मेलेलं बरं की. अगं जगताही येईना, मरताही येईना, असा सासरवास जीवाला झाला, सांगताही येईना आणि राहू नाही, इतका त्रास जीवाला होतोय. नको बाई, तू म्हणतेस ते असू दे महापातक, पण मेल्यावर काय करायचंय? इथला तरी जीव जाऊ दे, तिथलं भोगता येईल पुन्हा. बाई म्हटली नाही बाई असं करावं. कशाला मरतेस? तू नको मरू. कान घ्या इकडं, तुला सांग, कान घ्या. मनसरवळ्याच्या बाया कान घ्या इकडं, कान घ्या इकडं. ह्यांना नाही ऐकवलं पाहिजे, तुम्ही कान घ्या इकडं. कशाला सांगायचं म्हणले, एवढं कशाला त्रास करून घ्यायचा? तू कशाला मरतस? काय करू म्हणले? तू नको. मग काय करू? त्यांना मार. तू कशाला मारती? जे तुला त्रास देते त्यांना मार ना कडकडन. ते म्हणले माय, आणि मारायचं काय सोपं आहे का बाई? आणि मी मारलं बी असतं, पण मेल्यानंतर मी काय सुटणार आहे? त्यांना मी मारन माझं. पहिली माझी ववी ग येरवाड्याच्या जेलात ग, पुन्हा कशाचा संसार आणि कशाचा परमार्थ? नको बाई म्हणली, असं कुठं काही बी शिकवतात का? ती म्हणली मार म्हणजे तसं मार नाही ग. अगं काय सांगू तुला, त्या बनसरवळ्याच्या बनेश्वराच्या कृपेनं चाललेलं ते गाव, तिथंच आई पद्मावतीचं मंदिर आहे. फार सुंदर जीर्णोद्धार केला. अगं कल्चरोनही केला. अगं 5-6 वर्ष झाली सुंदर असं देवाचं मंदिर त्या गावात आहे. त्या पद्मावती देवीची स्वयंमूर्ती आहे. तिथं जाऊन सांग तिला सांग मला असा असा त्रास होतोय, फार ताकद आहे तिच्यात. अगं आई येते, बाप एखाद्या वेळेस निष्ठुर वागेल, पण माय पदरात गेल्याशिवाय राहत नाही. सांग त्या पद्मावतीला तुझं कल्याण केल्याशिवाय सोडणार नाही. तिच्या पदरात टाक. तिला मागणं सत्वर पावगम मला भवानी आई रोडगा पाहिन तुला. सत्वर पावगम सत्वर पावगम मला भवानी आई रोडगा पाहिन तुला. सत्वर पावगम रोडगा पाहिन तुला. रोडगा पाहिन तुला भवानी आई रोडगा पाहिन तुला. भवानी आई रोडगा पाहिन तुला. सत्वर पावगम मला भवानी आई रोडगा पाहिन तुला. मग ती सासरवाशीनबाई आई पद्मावतीच्या चरणामध्ये आली. हे बघा, सामर्थ्याने पद्मावतीच्या चारित्र्याचा किंवा चरित्राचा विचार केला तर ही जी शक्तिपीठ आपण मानतो, ही शक्तिपीठ म्हणजे दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला, शिरच्छेद झाला तयाचा की ज्या वेळेस भगवान शिवाला कुठलीही विचारपत्रिका किंवा कुठलीही निमंत्रण पत्रिका न पाठवता सगळ्यात मोठा महायज्ञ दक्षाने चालू केला. आपल्या नवऱ्याचा अपमान झाला या इच्छेनं आई सती माता स्वतःला स्वतःच्या अग्नीमध्ये जाळून घेतात. त्यावेळेस भगवान शिवाने तांडव करावं आणि भगवान शिवाने जेव्हा आई सती मातेला आपल्या छायेमध्ये आपल्या करांमध्ये घेऊन निघावं, तेव्हा जिथं जिथं आई सती मातेची अवयवाची पडताळणी झाली किंवा जिथे जिथे अवयव सांडली गेली तिथे तिथे एक नवीन शक्तिपीठ उभा झालं. तशी आपण 3.5 पीठ मानतो, पण अनेक शक्तिपीठ आहेत. आता प्रत्येक कोण 108 कोण 112 असं प्रत्येक पुराणांमध्ये वेगवेगळं वर्णन आहे शक्तिपीठांचं. तर त्या शक्तिपीठांमध्ये जिथे कुठं केस पडली तिथं केशायनी माता निर्माण झाली, काश्या माता निर्माण झाली. मग जिथं पद म्हणजे चरणाचं पडावं, जिथे पाय पडावे तिथे पद्मावती देवी असं ते स्थानापन्न आहे. म्हणजे जिथं सती मातेचे पद पडले, पाय पडले, तो अवतार म्हणजे पद्मावतीचा. आणि तुम्ही जरा विचार करा बनसरोळेकर, देवाच्या किंवा देवीच्या
पायाजवळ गेल्याशिवाय पर्याय स्थिरावायचंय कुठं? अर्जुन बसले कुठे होते? पायाजवळ. दुर्योधन बसला कुठे होते? अर्जुन भगवंत मिळाला कोणाला? अर्जुनाला. संत काय सांगतात? माझे चित्त तुझे पायाशी ना. म्हणजे विचार करा, आपल्या गावात त्या शक्तीपीठाचं स्थानापन्न आहे जिथे मस्तक ठेवावं आणि प्रत्येकाची वृद्धिंगाता व्हावी एवढी ताकद आहे ती पद्मावती देवी. चरणच आपल्यापाशी, त्यामुळे चिंता करायचं का? मिठी पडली, अगदी सामर्थ्याने मिठी द्यायची चरणाला. विषय संपला ना दादा. मग काय, अशी जगाची मालकीन. कारण देवाने ऐकावं ना ऐकावं, आम्ही रखमाईला सांगावं. देव काय ऐकतो नाही ऐकतो आमचं कंटाळून कंटाळून झालं. मग आता आम्ही विनवणी करतो. महाराज सांगतात, राही रखमाबाई तुम्हाई बुत्यात या, राही रखमाबाई तुम्हाई बुत्यात या तया, सेजे हलवूनी जागे करा देवराया, सेजे हलवूनी जागे करा देवराया, सेजे हलवूनी जागे करा देवराया. राही रखमाबाई तुम्हाई बुत्यात या, राही रखमाबाई तुम्हाई बुत्यात या, जागे करा देवराया, जागे करा देवराया. अधिकार आहे तुमचा. पाय लक्ष्मीचे हाती तिसी यावी काकुलती, वेगळ्या नावात हरी मज दिनाचे उद्धरी, वेगळ्या नावात हरी नावात हरी, वेगळ्या नावात हरी नावात हरी. तुम्ही आणू शकता, तुम्ही मिळवून देऊ शकता, म्हणून तुमच्या चरणावर मस्त बनेश्वर मिळवायचा असेल तर आई पद्मावती चरणावर मस्तक ठेवावं लागेल. कारण शिवाच्या पत्नी आहेत ना त्या, त्यांना सांगावं लागतील आई शक्ती माता पोचवा जगाच्या मालकापर्यंत निरोप. सांगा त्यांना गरज आहे आमच्या संसारिकाला तुमच्या कृपांकिताची, गरज आहे आम्हाला तुमच्या आशीर्वादाची. शक्यच नाही हो त्याच्याशिवाय. मी तर म्हणते देवाचा आशीर्वाद असल्याशिवाय देव सुद्धा आवडत नाही. देव आवडायला सुद्धा देवाचा आशीर्वादच लागतो. बहुत सुकृताची म्हणून विठ्ठली. उगाच कसा देव आवडेल? काही माणसं म्हणतात निघालतो कीर्तनाला, गेलो नाही तुला येऊ दिलं नाही, गेलो नाही काय तुला काम आहे असं नाही. देवाने कामात गुंतवलं, सांगितलं अजून तुझा भाग आला नाही. काही माणसं म्हणतात गेलतो मजा बघून आलो, काही म्हणले बसलो होतो जरा वेळ पटलं नाही मधनं झालं, काही म्हणले शेवटपर्यंत बसलो कळलंच नाही. चुकच नाही तुमच्या. तुमचं पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही. कीर्तनासारख्या धर्म मंडपात तुमचं मन रमत नाही, सुखावत किंवा स्थिरावत नाही. खरंच मायबाप आपला दोष नाही. माऊली सांगतात पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला भजन करू देत नाही. सगळ्यात मोठी सत्यता आहे. नामासी विनमुख तो नर पापिया हरिविन धावया, तुका म्हणे नाड पाप ठाके हिता आड. माणसं सहज विचारतात ताई पाप पाप म्हणजे काय असतं? येड्या, स्वतःच चांगलं कळत नाही याच्यापेक्षा मोठं पाप काय असतं? अजून कसलं पाप पाहिजे सांगा? म्हणून तर आम्ही म्हणलो गोमटे ते करा माझे बार ओझे. आमचं चांगलं आम्हाला कळत असतं तर आम्ही कशाला बोंबलत संसार केला असता? आहे की नाही? आम्हाला आमचं चांगलं कळत म्हणून आम्ही म्हणतो आमचं चांगलं आमच्यापेक्षा चांगलं तुम्हाला कळतंय, मग आमचं जे चांगलंय ते तुम्ही करा. ते आमच्यासाठी आम्हाला वाईट वाटलं तरी ते आमच्यासाठी चांगलं. पण आजकाल आहे ना देवाला नाकारतायत माणसं. याच्यात म्हणजे मला कधी कधी कीव येते त्यांच्या बुद्धिमत्तेशी. अरे किती कनिष्ठता म्हणावी स्वतःचं अस्तित्व मोठं करायला किंवा स्वतःचं अस्तित्व मोठं आहे हे सांगायला. आजकालची माणसं देवाला आणि संतांनाही कलंकित करायला मागे पुढे बघत नाही. ज्ञानोबांनी भिंत चालवली.